नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण MST CET कडून जी रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर की जे रिलीज केली आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ती लॉग इन कशी करायची, ती आन्सर की कशी पाहायची याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. प्रथम आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया. त्या ठिकाणी तिथे विद्यार्थ्यांनी आपलं युजर नेम म्हणजेच मेल आयडी आणि दिलेली पासवर्ड हा दोन्ही लॉग इन करून घेतल्यानंतर ज्यावेळेस ऑब्जेक्शन ट्रॅकिंग हा ऑप्शन विद्यार्थ्यांना दिसेल किंवा स्वतःची प्रोफाईल पूर्णपणे दिसेल, त्यामध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ऑप्शनवर क्लिक करून त्यामध्ये PCB आणि PCM हे दोन ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी PCB या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर एक प्रोसीड बटन येईल. प्रोसीड केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण जो पेपर स्वतः सोडवलेला आहे तो पूर्णपणे पेपर त्याला त्याच्या लॉग इन मध्ये दिसेल. त्यामध्ये एक दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक करेक्ट ऑप्शन आणि दुसरा कॅन्डिडेट रिस्पॉन्स. करेक्ट ऑप्शन म्हणजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे करेक्ट आन्सर आहे ते दिलेलं आहे आणि करेक्ट रिस्पॉन्स म्हणजे जे विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे ते करेक्ट रिस्पॉन्स असेल तर ते त्यांनी पूर्णपणे जेवढे आन्सर बरोबर येतात किंवा चूक येतात, जेवढे बरोबर आले ते आन्सर एका कोऱ्या कागदावर पूर्णपणे लिहून घ्यायचे आहेत. त्यानुसार तो विद्यार्थ्यांचा आपल्याला रिझल्ट पाहता येईल. ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या क्वेश्चन बद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं जर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पुढेच रिस्पॉन्स साठी किंवा ऑब्जेक्शन साठी दिलेलं आहे तर त्यांनी ऑब्जेक्शन साठी घ्यावं. ऑब्जेक्शन घेण्याची डेट ही 22 मे ते 24 मे आहे आणि तसेच PCM विद्यार्थ्यांसाठी ऑब्जेक्शनची डेट ही 24 मे ते 26 मे आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या दिलेल्या कालावधीमध्येच रिस्पॉन्स करायचा आहे. पुढील माहिती किंवा अपडेट पाहिजे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी जॉईन करावे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.